नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. इन्स्पेक्टर सावंत सांगतात की महिपतला भेटायला कोणीतरी एक वकील आल्या होत्या. लेडीज होत्या. कॉन्स्टेबलनी वर्णन केल्याप्रमाणे अशी एकही लेडीज ॲडव्होकेट त्यांच्या तरी परिचयातली नसते. दोघांनाही असं वाटतं की नेमकी काहीतरी गोंधळ आहे, कुठेतरी पाणी मुरतंय. इकडे अस्मिता सचिनच्या काळजीने त्याला कॉल करते, पण सचिन आरामामध्ये मस्त पॉपकॉर्न खात बसलेला असतो. अस्मिताचा फोनसुद्धा तो रिसीव्ह करत नाही. आता हिची मात्र चिडचिड होऊ लागते, पण तितक्यात पुन्हा तो त्याला रिटर्न कॉल करतो आणि म्हणतो, अस्मी तू खरंच मला फोन केलायस? माझ्या काळजीने आणि मुद्दाम खोकायचं नाटक करतो. आता अस्मिताला सुद्धा वाटतं की खरंच याने अन्नपानच सोडून दिले, त्याच्यामुळेच याची अशी अवस्था झाली आहे. पण तरीसुद्धा ती कठोर मनाने म्हणते की आता तू काल जसा तमाशा केला तसा पुन्हा करू नकोस, हे सांगायला मी फोन केला होता. आणि ती फोन कट करते. आता विचारात पडते, खरंच याची तब्येत बिघडली असेल का? आणि इकडं सचिन विचार करतो की ही तर फक्त सुरुवात आहे. एक ना एक दिवस तुला माझ्या पायाशी येऊन नाक घासावंच लागणार आहे अस्मिता. आता इकडे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काय किल्लेदार, तुम्हाला कोणी वकील मिळत नाही आहे ना? तुम्ही एक काम करा, या सरकारी वकिलाच्या कागदपत्रावरती सह्या करा. आता नागराज प्रत्येक व्यक्तीला विचारून पाहतो, पण त्याचं वकीलपत्र घ्यायला कोणीच तयार नसतं. मग तेव्हा त्याच्या अचानकपणे लक्षात येतं, महिपतकडे आलेला एक वकील होता, त्याचं नाव काय होतं, भालेराव. हां, मग त्याला फोन करून बघतो. मग तो भालेराव वकिलाला फोन करतो, पण तो काही फोन रिसीव्ह करत नाही. मग इन्स्पेक्टर सावंत पुन्हा त्याच्याकडे सरकारी वकिलाचा फॉर्म देतात. तो सही करणार, तितक्यात नागराजला भालेराव वकिलाचाच कॉल येतो. नागराज त्याला त्याची केस समजावून सांगणार, तितक्यात तो वकील म्हणतो, मला तुमची सगळी केस माहिती आहे, पण मी तुमची केस एकाच अटीवरती घेईल. तुम्ही फक्त मी सांगेल ते आणि तेवढंच बोलायचं, आणि मी ही केस माझ्या पद्धतीने लढेल. तेव्हा नागराज खुश होतो आणि म्हणतो, चालेल ना, तुम्हाला मी याचे तुम्ही म्हणाल तितके पैसे देईल. आता कोर्टाचं कामकाज सुरू होतं. त्यावेळेस सगळेजण कोर्टामध्ये जमलेले असतात. कोर्टाची कारवाई सुरू होते आणि भालेराव वकील नागराजच्या जामिनासाठी अपील करतात. अर्जुन त्यांच्यावरती आक्षेप घेतो आणि असा जर अपराधी मोकाट जर सुटला तर तो पुढच्या साक्षीदारांना फितवू शकतो, असं तो मत मांडतो. नागराज किल्लेदार यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यांच्या स्वतःच्या सख्ख्या भावाला, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी मारण्याची सुपारी दिली होती. त्यांच्या पत्नीवर सुद्धा त्यांनी अत्याचार केले आहेत, त्यांना किडनॅप करून ठेवलं, आणि या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांचं लोकेशन आणि सुमन यांचं लोकेशन एकाच ठिकाणचं आहे. भालेराव वकील म्हणतात की असंही असू शकतं की ते सुमन यांना शोधायला त्या ठिकाणी गेले असतील. वारंवार एका ठिकाणी व्यक्ती जाऊ शकतो ना, त्यावरून हे तर सिद्ध होत नाही. मग ज्या ठिकाणी सुमन किल्लेदार सापडल्या त्या ठिकाणी कुठल्या नागराज किल्लेदार यांच्या वस्तू सापडल्या का, किंवा DNA सॅम्पल सापडले का? नाही ना, मग आपण त्यांना दोषी मानू शकत नाही. या सगळ्या युक्तिवादामुळे सुमन खूपच घाबरून गेलेली असते. आता अर्जुन सुमन काकूला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि प्रश्न विचारतो की तुम्हाला किडनॅप यांनीच केलं होतं का? तेव्हा सुमन अगदी बिनधास्तपणे सगळं सांगू लागते. यांनीच मला किडनॅप केलं होतं, आणि तेही मला जेव्हा कळालं की यांनी माझेच वहिनी आणि भाऊजी यांना मारण्याची सुपारी दिली होती, आणि हे सत्य मी सर्वांसमोर आणू नये म्हणून त्यांनी हे सगळं केलं. तेव्हा अर्जुन कोर्टामध्ये ती व्हिडिओ क्लिपसुद्धा सादर करतो. आता भालेराव त्याच्या या सगळ्या बोलण्यावरती आक्षेप घेतो आणि सुमनला प्रश्न विचारू लागतो, तुम्ही जे काही बोलताय ते तर खूप घाबरत बोलताय, असं तो विचारतो. आणि त्यावेळेस सुमन मात्र चांगलीच घाबरून गेलेली असते. आता भालेराव तिला काय उलटे पालटे प्रश्न विचारणार याची अगोदरच तयारी झालेली असते. त्याप्रमाणे सुमन घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगू लागते. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.